रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो. माता पार्वतीने कठोर तप करून या दिवशी श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. चातुर्मासामध्ये हा जो पृथ्वीचा भार आहे तर तो भगवान विष्णूने भगवान शंकरांकडे म्हणजेच महादेवांकडे अर्पित केलेला असतो, समर्पित केलेला असतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला भगवान शिवांची उपासना आराधना करायची असते. या काळामध्ये भगवान शिव हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. त्यामुळे शिवतत्व हे या काळामध्ये अधिक सक्रिय असते. त्यामुळे शिवभक्त या काळामध्ये अधिक शिवपूजा ह्या करत असतात. तसेच या महिन्यामध्ये शिवभक्त कावड घेऊन देखील येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक देखील करतात. भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यावरती प्रसन्न होतात. तसेच हा महिना भगवान शिवशंकरांना प्रिय असल्याने शिवशंकर भोलेनाथ हे भक्तांचे सर्व त्रास संकटे दूर करतात. आणि श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात, प्रत्येक घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडत असतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हे स्वर सर्व महादेव मंदिरामध्ये महादेवांचे पूजन करताना आपल्याला पाहतात. सर्व भक्त मंदिरामध्ये महादेवांचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केलं जातं. याचं कारण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचं महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये अधिक प्रमाणात वर्णन केलं आहे. तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये पूजा, सेवा, उपवास हे आवर्जून करत असतो. तर आता आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एका झाडाची पूजा देखील करायची आहे. आपण एका झाडाला स्पर्श देखील करायचा आहे, ज्यामुळे आपली सर्व संकटे, दुःख दूर होतील आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. हिंदू धर्मामध्ये झाडे आणि वनस्पती यांची देवी देवताप्रमाणे पूजा केली जाते. वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म असतात तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील दिलेलं आहे. मग आता आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या झाडाची पूजा व सेवा करायची आहे, तसेच कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकनला देखील क्लिक करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव, जेणेकरून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा तुम्हाला देखील प्राप्त होईल. सर्वात पहिल्यांदा आपण ज्या झाडाला स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे बेलपत्राचं झाड किंवा बेलाचं झाड. तर आपल्याला या बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे. शिवपुराणानुसार बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा केल्याने महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवता देखील पूजा करत असतात. पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक आपल्याला तीन दलाचं बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव हे सर्व शुभ आशीर्वाद देत असतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. बेलपत्राची पाने भगवान शिवांची ऊर्जा शोषून घेतात असं म्हटलं जातं. मग आपण श्रावण महिन्यामध्ये बेलपत्राच्या झाडाची पूजा, सेवा ही करायची आहे. अगदी तुम्हाला महिनाभर ही सेवा करायची आहे. जर तुम्ही महिनाभर देखील ही सेवा करू शकता. फक्त श्रावण सोमवारी किंवा श्रावण शनिवारी तुम्हाला बेलपत्राच्या झाडाची पूजा करायची असेल तरी पण चालेल. आपण बेलपत्राच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कसा प्रज्वलित करावा, का प्रज्वलित करावा हे देखील आपण पाहणार आहोत. बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणामध्ये आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवरती पडले. त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडामध्ये महेश्वरी देवी, फांद्यामध्ये दक्षिणायनी देवी आणि पानामध्ये पार्वती देवी, फुलामध्ये गौरी देवी आणि फळामध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी देखील मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देखील वास करत असते असं देखील म्हटलं जातं. शिवपार्वती पूजनामध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतेंचे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभतात असं म्हणतात. आता आपण बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. अगदी महादेवाच्या मंदिराबाहेर बेलाचं झाड असेल किंवा अगदी तुमच्या शेताच्या कडेला बेलाचं झाड असेल तर तिथे देखील जाऊन तुम्ही पूजा केली, सेवा केली तरी पण चालेल. एक मातीची पंथी घ्या किंवा कणकेचा दिवा घ्या. आता दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये वात टाकायची आहे. तर कापसाची वातीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. तांब्याभरून पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहेत. आता हे पाणी जे आहे तर ते आपल्याला बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तसेच शुद्ध तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे. आता बेलपत्राच्या झाडाखाली जेव्हा आपण दिवा लावतो त्या दिव्याची दिशा म्हणजे दिव्याची वाती उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा आहे. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते. त्यामुळे आपण उत्तर दिशेकडे देखील कुबेर देव देखील प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील जे काही आर्थिक टंचाई आहे तर ती देखील दूर होतो. त्यासाठी उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. झाडाला 11 प्रदक्षिणा शक्य असेल तर करा.
आणि तिथे बसून आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळी तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा, या भगवान शिवांच्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे आपले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बेलपत्राच्या झाडाची ही पूजा सेवा नक्कीच करू शकता. सेवा करून झाल्यानंतर आपल्याला त्या झाडाला कधी स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्हाला नक्कीच पूर्ण होईल. त्यानंतर दुसरं झाड आहे तर ते म्हणजे धोत्र्याचं झाड. आता धोत्र्याचं झाड, धोत्र्याचं फळ हे धोत्र्याचं फूल, फळ हे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, ज्यावेळी समुद्रमंथन झालं होतं त्यावेळी समुद्राच्या पोटातून जे हलाहल विष जे बाहेर पडलं होतं तर त्याचा कलश बाहेर आला होता. तर त्यावेळेस ते सर्व देव हे विष जे आहे तर ते प्राशन कोण करणार याचा विचार करू लागले. त्यावेळेस महादेवाने हे जे विष आहे तर ते प्राशन्य केले आणि त्यांच्या कंठामध्ये साठवले. त्यामुळे धोत्रा हे विषारी फळ असल्याने त्या विषाचं प्रतिकात्मक म्हणून भगवान महादेवांना अर्पण केलं जातं आणि त्याच धोत्र्याची फुलंही महादेवांना अर्पण केली जातात. धोत्र्याचं फळ विषारी असल्याने महादेवांना प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी देखील महादेवांच्या चरणामध्ये वाहिलेलं धोत्र्याचं फळ तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता. त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. धोत्र्याच्या झाडावरती देखील आपल्याला पूजा सेवा करायची आहे. त्यानंतर तिसरं झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड. शमी वृक्ष हा शनीशी संबंधित आहे. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करत असते. या वनस्पतीची रोज पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शमीचं झाड घरी आणू शकता, त्याची विधिवत पूजा करू शकता. पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी शमी या झाडाची पूजा सेवा केली होती. तर आपण देखील या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे दूध आणि पाणी मिश्रण आहे तर ते शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. शमीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शमीच्या झाडाजवळ आपली इच्छा मनोकामना आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये व्यक्त करायची आहे. भगवान शिवशंकरांना शमीचं पान आणि बेलाचं पान हे अत्यंत प्रिय आहे. त्यांना अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपण एक शमीचं पान अर्पण केलं तर बेलाची पानं 1000 बेलाची पानं अर्पण केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. आपण जेव्हा बेलाचं एक पान आपल्याला वाहून जे पुण्य मिळत असतं तर त्याच्या 1000 पटीने पुण्य आपल्याला शमीचं पान वाहिल्यामुळे मिळत असतं. एवढं शमीच्या पानाचं महत्त्व आहे. शमीचं झाड कसं असतं तर प्रत्येकजण कमेंट करून विचारतात. तर शमीचं झाड तुम्हाला स्क्रीनवर ते दिसत आहे. त्याची प्रतिमा जी आहे तर ती मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेली आहे. छोटी छोटी पानं असतात, जशी चिंचेचं झाड असतं वगैरे ते झाड त्याचं वगैरे तसंच झाड असतं. सुमारे 3000-4000 वर्ष जगतं हे झाड. एवढं जुनं हे झाड जे असतं. एखाद्या पौराणिक मंदिरामध्ये गेला तर तिथे देखील तुम्हाला शमीचं वृक्ष हे दिसून येईल. खूप मोठं आणि विशाल हे झाड असतं. आपण घराच्या कुंडीमध्ये देखील हे झाड लावू शकतो. हल्ली विकत देखील मिळतं. छोटे छोटे चिंचेच्या पानासारखी त्याची पानं असतात. पूजापाठ करण्यामध्ये देखील या वनस्पतींच्या पानांना विशेष असं महत्त्व दिलं जातं. कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी किंवा नुसती शमीची वनस्पती जरी बघितली तरी आपलं काम जे आहे तर ते पूर्ण होतं. कामामध्ये कोणतेही अडथळे येत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शिवशंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो. त्यामुळे हे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी देखील वाढते. त्यानंतर आपण या महिन्यामध्ये केळीच्या झाडाची पूजा देखील करू शकतो. जगाचे पालनकर्ता भगवान श्रीहरी विष्णू या वृक्षामध्ये वास करत असतात असं म्हणतात. ज्यांचं मूळ आणि पान हे देवस्वरूप बृहस्पतीचं निवासस्थान मानलं जातं. केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. गुरु भगवानांना खास केळी अर्पण केली जाते. तेज, उत्सव आणि विभव समारंभामध्ये देखील सजावटीसाठी याचा वापर केला जातो. केळीच्या झाडाचे खोड हे नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. म्हणून गणपतीच्या पूजनाच्या वेळी अनेक ठिकाणी त्यांची पानं श्री गणेशांना अर्पण केली जातात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये केळीचं पान भोग म्हणून दिलं जातं. केळीची फळे आणि पाने हे सर्व धार्मिक आणि वैदिक विधीमध्ये वापरली जातात. केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. केळीच्या झाडाजवळ जाताना आपल्याला शुद्ध जल घेऊन जायचं आहे. तसेच केळीच्या झाडाला आपण थोडीशी हळद अर्पण करायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपला गुरुग्रह देखील यामुळे बळकट होत असतो. आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला
चिमटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर आपण केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती या केळीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तुम्ही केळीच्या झाडाजवळ सांगू शकता. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे. असं म्हणतात की ज्यांना नोकरी संबंधी समस्या येत असतील तर त्यांनी देखील आवर्जून केळीचे झाड लावावं. केळीच्या झाडाची जशी जशी प्रगती होत जाते, वाढ होत जाते, तशी तशी आपल्या नोकरीची देखील प्रगती होत जाते. मग मंदिरामध्ये, परिसरामध्ये, तुमच्या शेतामध्ये लावलं तरीसुद्धा चालेल. अगदी व्यवसाय संबंधित देखील तुम्ही काही उपाय करू शकत असाल. तर त्यानंतरचं झाड आहे तर ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड स्वतः भगवान श्री विष्णू त्यामध्ये वास करत असतात. भगवद्गीतेमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अर्जुनाला उपदेश करताना सांगितलेलं आहे की सर्व वृक्षामध्ये मी पिंपळ वृक्ष आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. तसेच स्कंदपुराणामध्ये या धार्मिक ग्रंथामध्ये देखील या झाडाचा उल्लेख आपल्याला आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान श्रीहरी विष्णूचं संपूर्ण रूप मानलं जातं. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान श्रीहरी विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात, नारायण स्वतः फांदीवरती वास करतात असं सांगितलं जातं. आता पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फुल व्हायचं आहे. असा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ थोडेसे काळे तीळ आणि साखर देखील आपल्याला अर्पण करायचे आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करावं. त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकून हे सर्व पाणी अर्पण करावं. पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तिथे व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण तुमची कोणतीही इच्छा असो तर ती देखील तुम्ही इथे व्यक्त करायची आहे. जर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी केला तरी देखील अत्यंत लाभदायी ठरेल. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट घरी यायचं आहे. तसेच मागे वळून पाहायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.